हाय, मी केतकी आणि एपिलेप्सी थर्सडेजमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आतापर्यंत बरेच व्हिडिओज काही महिने टाकतेय एपिलेप्सी विषयी, पण आतापर्यंत मला बऱ्याच जणांनी डायरेक्ट मेसेजेस केलेले आहेत विचारायला की एपिलेप्सी म्हणजे काय आहे। हे मी ऑलरेडी बोलून झालेलं आहे, बट तरीही हा ऑगस्टचा पूर्ण महिना मी पुन्हा एकदा एपिलेप्सी म्हणजे काय हे फक्त मराठीत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सो ऑगस्टचा अख्खा महिना माझे व्हिडिओज मराठीत असतील। आय होप तुम्हाला माझं मराठी कळेल, कारण मी थोडी कच्ची आहे मराठीत, बट लेट्स जस्ट ट्राय। आणि तुम्हाला काहीही प्रश्न पडले असतील तर खालती कमेंट करा, विसरू नका। मी प्रत्येक कमेंट वाचते, प्रत्येक कमेंटला रिप्लाय करते। सो सबस्क्राईब करा अजून जाणण्यासाठी की एपिलेप्सी म्हणजे काय आहे। कमेंट करा काहीही तुम्हाला विचारायचं असेल, काहीही डाऊट्स असतील तर। सो एक्झॅक्टली एपिलेप्सी म्हणजे काय, तर आपण असा एक विचार करूया की इलेक्ट्रिकल सर्किट बोर्ड जो असतो, सर्किट बोर्ड आणि आपला मेंदू हे एकच गोष्ट आहे। सो जेव्हा सर्किट बोर्डवरती काही ठिकाणी इलेक्ट्रिकल करंट जायला नको, तिकडे जेव्हा इलेक्ट्रिकल करंट जातो तेव्हा स्पार्क होतो, स्पार्क एक येतो। तसंच आपल्या मेंदूमध्ये काही जागा असतात ज्या काही काही जणांच्या डॅमेज्ड आहेत, काही काही जणांच्या काम करत नाहीत। त्या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रिकल करंट जातो, आता हे आपल्या सगळ्यांना माहिती असेलच की आपल्या मेंदूमध्ये सतत इलेक्ट्रिकल करंट फिरत असतो। एक इलेक्ट्रिसिटी आहे, विजेचा एक करंट असतो जो फिरत असतो। तर ज्या काही व्यक्तींचा काही भाग काम करत नाही, त्या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रिकल करंट, त्या ठिकाणी जेव्हा विजेचा करंट पोचतो तेव्हा एक स्पार्क होतो, जसा आपल्या इलेक्ट्रिकल बोर्डमध्ये घडतो। तर तो स्पार्क बऱ्याच वेळेला मेंदूमध्ये जेव्हा होतो तेव्हा फिट्सच्या द्वारे बाहेर पडतो। कोणाला फिट येते, तोंडातून फेस येतो, कोणी काहीतरी बरळायला लागतं विचित्र पद्धतीने, तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं अरे बापरे अंगात देवी आली आहे की काय, किंवा काहीतरी त्या व्यक्तीला वेड लागलंय की काय, असं बऱ्याच वेळेला वाटतं। पण तसं ॲक्च्युली काही घडत नसतं, त्या व्यक्तीला एक फिट आलेली असते, म्हणजेच मेंदूत एक स्पार्क घडलेला असतो, जिकडे जसं मी मगाशी 2 सेकंदापूर्वी म्हणाले तसं, जिकडे वीज पुरवठा जायला नको तिकडे जेव्हा विजेचा करंट जातो तेव्हा त्याचा आउटकम, तेव्हा त्याचा रिझल्ट हे एक फिटच्या द्वारे बाहेर पडतं। पण प्रत्येक वेळेला फिट्स येणं, प्रत्येक व्यक्तीला ज्यांना फिट्स येतात त्याचा अर्थ त्यांना एपिलेप्सी आहे असा होत नाही। बऱ्याच वेळेला लहान असताना अति ताप आल्यानेही फिट्स येऊ शकतात, ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला एपिलेप्सी आहे असं होत नाही। सो आज मी तुम्हाला हे सांगितलं की एक्झॅक्टली एपिलेप्सी ज्या व्यक्तींना आहे त्यांना फिट्स कशा पद्धतीने येतात, काय येतात। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून एपिलेप्सीबद्दल बोलणार आहे की एक्झॅक्टली एपिलेप्सी म्हणजे काय आहे ते। आज जसं मी फिट्सबद्दल बोलले तसं पुढच्या गुरुवारी मी एपिलेप्सीबद्दल बोलणार आहे। सो स्टे ट्यून्ड, बघत राहा माझे व्हिडिओज। लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, तुमच्या कमेंट्स मी वाचते जसं मगाशी बोलले तसं। एपिलेप्सी विषयी तुम्ही जर कुठल्या व्यक्तीला ओळखत असाल ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना प्लीज हे व्हिडिओज बघायला सांगा, नक्की मदत होईल। तुमचे एक्सपिरियन्सेस मला सांगा की एक्झॅक्टली तुम्हाला कसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हे मला नक्की सांगा, मला वाचायला आवडेल। पुढच्या गुरुवारपर्यंत लेट्स किक एपिलेप्सीज बट, स्टे एपिलेप्सी पॉझिटिव्ह, ॲक्सेप्ट एपिलेप्सी, एपिलेप्सीला ॲक्सेप्ट करा आणि स्टे हॅपी, स्टे गोल्डन।